श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं होतं दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये. दत्त जयंतीचा सप्ताह सगळीकडे म्हणजे आपल्या यूट्यूबवरती सुद्धा किंवा केंद्रातून सुद्धा, स्वामी केंद्रातून सुद्धा 28 ते 5 असं होतं. पण मी 27 ते 4 असं केलं, कारण मी गेल्या वर्षी सुद्धा जे पारायण केलं ते दत्त जयंतीच्या दिवशी उद्यापन केलं. तर ह्या वर्षी सुद्धा मला दत्त जयंतीच्या दिवशीच उद्यापन करायचं होतं, कारण तो दिवस खूप चांगला असतो आणि आम्ही काय त्या दिवशी त्या पोथी लगेच उचलत नाही. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या पोथी उचलतो. तर काय झालं, बुधवारी आम्ही 4 कुत्र्यांना आणि गाईला चपाती खाऊ घातली. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही पारायणाला बसणार होतो. तर बुधवारी आम्ही ते सगळं केलं. चपाती खाऊ घातली 4 कुत्र्यांना आणि गाईला, आणि गुरुवारी पारायणाची सुरुवात केली. पारायणाची मांडणी वगैरे म्हणजे पहाटे आम्ही 2:30 वाजता उठलो. ब्रह्ममुहूर्तावरती आम्ही उठलो, कारण आम्ही ठरवलेलंच की ब्रह्ममुहूर्तावरच आपल्याला पारायण म्हणजे त्या पोथी जे आहेत त्या वाचायचे असं. कारण ब्रह्ममुहूर्तावरती कसं वातावरण खूप शांत असतं, थंड असतं, आणि जे काही आपण वाचतो ना ते आपल्याला म्हणजे जे काही आपण वाचतो ते त्यामध्ये आपण रंगून जातो त्या कथेमध्ये. म्हणून आम्ही ब्रह्ममुहूर्तावरच ते वाचतो त्या पोथी. तर काय झालं, गुरुवारी आम्ही सर्व मांडणी केली आणि त्यात मार्गशीर्ष गुरुवारही चालू झाले होते. त्याच्यामुळे माझी तर खूपच लगबग होती. देवपूजा करायची, मार्गशीर्षची मांडणी करायची, पारायणाची मांडणी करायची, असं सर्व केलं. मग मिस्टरनं म्हटलं तुम्ही आधी वाचून घ्या, मग मी बसते. मग त्यांनी तर पहिल्या दिवसाचं 1 ते 9 असे अध्याय होते ते वाचून घेतले. त्यांचं झाल्यानंतर मी बसली 1 ते 9 अध्याय वाचायला. त्यानंतर मार्गशीर्ष हे करून घेतलं, मार्गशीर्षची मांडणी, ती पोथी वाचून घेतली, ते सर्व झालं. आणि तो दिवस खूप छान गेला. पहिला दिवस इतका सुंदर गेला ना की मग गुरुवारचा नैवेद्य करायचा होता, तो नैवेद्य केला. आणि आमचा तर गुरुवार असतोच, म्हणजे माझा मार्गशीर्षचा गुरुवार आणि मिस्टरांचा मंथली गुरुवार, ते असे करतच असतात दर आठवड्यातले. तर त्या दिवशी आमचा उपवासच झाला आणि 8 दिवस ते आम्ही भाजी पोळी हेच खात होतो. म्हणजे एकच धान्य खायचं असतं, म्हणून मग आम्ही चपाती हा पर्याय निवडला. चपाती आणि पालेभाजी हे आम्ही खात होतो. तर काय झालं, पहिला दिवस इतका सुंदर गेला, खूप छान वाटलं, इतकं प्रसन्न वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही उठलो 2:30 वाजता. दुसऱ्या दिवशी उठलो आणि मी केर कचरा काढला, कारण मिस्टर आंघोळीला जाणार होते. तर मी म्हटलं आधी केर कचरा वगैरे काढून घेते. त्यांना म्हटलं मी केर कचरा काढून घेते, लादी पुसते, मग तुम्ही आंघोळीला जा आणि देवाऱ्यात दिवा लावून पोथी वाचायला घ्या तुम्ही. त्यानंतर मग मी बाकीचं सगळं आवरून मी वाचायला घे. पण काय झालं, मी तो केर कचरा वगैरे काढला, लादी वगैरे पुसली आणि आंघोळीला जाणार, तर असं झालं की माझा मासिक धर्म आला त्या दिवशी. आणि माझा मासिक धर्म होऊन गेला होता. हा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा आला. खरी माझी तारीख खूप पुढे होती, 9 तारीख होती, पण हा आधीच आला. तर आम्ही दोघंही एकदम हे झालो, आता काय करायचं, खूप मोठा प्रश्न पडला. मिस्टरांची तर चिडचिडच चालू झाली की तुला माहिती होतं तर तू कशाला घाई केलीस पारायणाची, आपण नंतर केलं असतं, असं ते बोलत होते. पण मी त्यांना सांगते, हो मला माहितीच नाही, ही माझी एका महिन्यात दुसऱ्यांदा आली. माझी तारीख तर 9 तारीख आहे आणि हे असं कसं घडलं मलाही नाही कळलं काय. आणि हे म्हणजे माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदा घडलं की ही माझी एका महिन्यात दुसऱ्यांदा पाय आली, असं कधी झालंच नव्हतं. मी म्हटलं आता काय करायचं, खूप विचार करत बसलो. म्हणजे आमचा 1-1.5 तास ना विचार करण्यातच गेला. मिस्टरांची पण आंघोळ नाही आणि माझीही आंघोळ नाही. म्हटलं आता काय करायचं, कुठे विचारायचं, आणि एवढ्या पहाटे पहाटे कोणाला फोन करणार ना. तर माझ्याकडे 2 केंद्राचे हे ग्रुप आहे. म्हणजे एक मुंबई सेंट्रलला भोईवाडा म्हणून आहे, तिकडच्या केंद्रामध्ये माझा नंबर, म्हणजे त्या केंद्रामध्ये मला ॲड केलेला आहे, ग्रुप आहे त्याचा. आणि एक आमच्या विरारचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं तर काय करू. मग मी ना बरोबर 5 वाजता मी बरोबर त्या दोन्ही केंद्रामध्ये मेसेज केला
की असं असं माझा प्रॉब्लेम झाला आहे, तर काय करू शकतो. तर मुंबई सेंट्रलचं ते भोईवाड्यातलं स्वामी समर्थांचं केंद्र जे आहे, तिथून मला त्या ताईंनी माझा मेसेज वाचल्याबरोबर लगेच एका सेकंदात त्यांनी कॉल केला. म्हणजे 5 वाजले होते, एवढ्या पहाटे मीही कोणाला कॉल करायला घाबरत होते, की कसं करणार, एवढ्या पहाटे पहाटे कोणाला आपण कॉल करू शकतो. पण त्या ताईनं मेसेज मी केल्यानंतर ताईने तो मेसेज वाचला आणि एका सेकंदात मला कॉल केला आणि त्यांनी विचारलं काय झालं. मग मी त्यांना सांगितलं असं असं झालं. तर ते बोलले काही मनात विचार आणू नका, काही चिंता करू नका, तुम्ही एका साईडला बसा, तुम्ही कशालाही हात लावू शकत नाही आता आणि तुमच्या हातचंही ती लोक अन्नग्रहण करू शकत नाही. मिस्टरांना त्यांची पोथी कंटिन्यू करू दे, ते वाचू देत आणि तुमची जी पोथी आहे, जर तुम्हाला मुलगा असेल मुलगी असेल घरात कोणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही ती वाचून घ्या. तेव्हा कुठे थोडं बरं वाटलं, की चला म्हणजे कुठेतरी आपले स्वामी समर्थ आणि दत्तगुरु महाराज यांनी आपली हाक ऐकली आणि त्या हाकेला पटकन म्हणजे बोलतात ना, की आम्ही विचार करत बसलो आता काय करायचं, हे उचलायचं की कसं, अर्धवट तरी कसं सोडणार, हे मनाला पटतच नव्हतं. पण त्या दिवशी त्या ताईंचा आम्हाला फोन आला, त्यांनी हा आम्हाला मार्ग दाखवला आणि त्या मार्गानुसार आम्ही त्या पोथी चालू केल्या. मग मी माझ्या मुलाला उठवलं, मोठ्या मुलाला, आर्यन त्याचं नाव, त्याला म्हटलं असं असं आहे तर तू करशील का. तर तोही एका सेकंदात तयार झाला. ऍक्च्युली आताची ही मुलं हे सगळं करायला तयार नसतात, त्यांना खूप विनवण्या करायला लागतात, तेव्हा ते कुठे करतात, पण तो त्यावेळेला तयार झाला पटकन. मग मलाही बरं वाटलं. मिस्टरांची पोथी वाचून झाली, त्याच्यानंतर मग आर्यनने आमच्या आंघोळ करून ती त्याने वाचायला घेतली आणि तो वाचत होता, मी ऐकत होते. आणि ते 4 दिवस म्हणजे मला त्याने काय सांगितलं, 4 दिवस तुम्ही 5व्या दिवशी तुम्ही नैवेद्य करून दाखवू शकता. म्हणजे भाजी चपाती जे आम्ही खात होतो 7 दिवस, ते आम्ही नैवेद्य रोजचा दाखवायला लागतो. म्हणजे आपण जे काही खातो पितो ते सर्व आधी पोथीला दाखवून मग आपण ते ग्रहण करू शकतो, असं ते पारायणाचं आहे. तर ते 4 दिवस कसे गेले कळलंच नाही. म्हणजे मला 2 मुलं आहेत, तर त्या 2 मुलांनी हे 4 दिवस खूप छान प्रकारे सांभाळले. म्हणजे माझा तर हातबोट लागतच नव्हता, मी एका साईडला बसून होती. पण माझी 2 मुलं, एक मुलगा तर 10वीला आहे, तो सकाळी शाळेत जातो, पण तो सुद्धा उठून त्याचं करून जात होता. डब्बा सुद्धा तो त्याचा स्वतः करून घेत होता. आणि मिस्टर सुद्धा कामावरती जायच्या आधी जे काही तयारी असेल, म्हणजे आमचं पाणी सुद्धा सकाळी येतं 8 वाजता ते, आणि मोठा मुलगा मग ते चपाती भाजी ही मुलंच बनवत होती, कारण मिस्टर कामाला होते आणि ते रात्री उशिरा यायचे. मग चपाती भाजी, आणि मुलांनी कधी पीठ मळलेलं नव्हतं. बाकी असं सगळं जेवण करतात, ते डाळ भात वगैरे कधी असं गरज पडली तर करतात, पण ही पालेभाजी करायची, चपात्या पीठ मळून चपात्या लाटायच्या, त्यांना म्हणजे ते पहिल्यांदाच हे सगळं करत होते. पण वेडी वाकडी का असे ना चपाती, पण ते करत होते चपाती. आणि 4 दिवस ते कसे गेले त्या पारायणाचे ते कळलंच नाही. 5व्या दिवशी मी उठली, पहिली आंघोळ केली, हे कचरा काढून मुलगा जसा पोथी वाचायला बसला तसं मीही बसली तिथे बाजूला, आणि मी म्हणजे असे सुरुवात मी केली. आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून माझा मुलगा वाचत होता ती पोथी आणि मी ती ऐकत होती, श्रवण करत होती. त्याच्यामुळे मला असं वाटलंच नाही की ही पोथी मी वाचली नाही, कारण ते सगळे शब्द माझ्या कानावर पडत होते, मी ऐकत होती. आणि मग असं करता करता 7वा दिवस कधी आला, ते पोथी वाचून कधी संपली कळलंच नाही. आणि 8व्या दिवशी उद्यापन केलं, आणि असे ते आमचे 8 दिवस गेले ना. आणि 8व्या दिवशीचं उद्यापन पण इतकं सुंदर झालं. तो स्वयंपाक सर्व मी केला, कसा केला काय केला हे मलाही कळत नाही. गेल्या वर्षीचंही मी तुम्हाला सांगितलं आहे. तो एवढा सगळा स्वयंपाक तो मी कसा करते माहिती आहे. पण तो स्वयंपाक सुरू करायच्या आधी मी महाराजांना सांगते, स्वामी समर्थ महाराजांना सांगते की आज उद्यापन आहे, आज मला स्वयंपाक करायचा आहे, हे जे मी नैवेद्याचं जेवण करणार आहे तर ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या. आणि जेवढं जे कोणी येईल आमच्या घरी त्यांना कशाचीही कमी पडू
आणि जे कोणी येईल आमच्याकडे अन्नग्रहणासाठी तर त्यांना कुठचाही पदार्थ कमी पडू नये अशी मी प्रार्थना केली आणि स्वयंपाकाला लागले. आणि 10:30च्या आत माझा तो सर्व स्वयंपाक झाला. म्हणजे एक मटर पनीरची भाजी केली, घेवड्याची आपली मेन भाजी असते ती केली, बटाट्याची भाजी केली, वरण भात, पुरणपोळी, खीर, पुरी असा सर्व स्वयंपाक केला. आणि 10:30ला आपला तो नैवेद्य दाखवून आरती केली. आणि मग पहिलंच माझ्याकडे एक आमच्या सोसायटीतले एक वहिनी आल्या. तर त्या नैवेद्य दाखवलेला होता आणि आता आपण त्यांना असंच कसा प्रसाद देणार ना. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आता हा प्रसाद खाऊनच जा, म्हणजे जेवणच जा. तर त्या आधी नाही म्हणत होत्या, पण मग त्यांना आम्ही सांगितलं नाही आता तुम्ही पहिल्याच आल्यात तर घ्या. पण ॲक्च्युली असं आहे की सवाष्ण जोड्यांना त्यांची पूजा केल्याशिवाय, म्हणजे जे आपण सवाष्ण जोडं ठेवतो, ब्राह्मण जेवण सवाष्ण ब्राह्मण जोडं ठेवतो त्याला आपण पूजा केल्याशिवाय, त्यांनी अन्नग्रहण केल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही किंवा कोणाला देऊ शकत नाही असं आहे. पण त्या दिवशी त्या पहिल्या आल्या, मग आम्ही त्यांनाच दिलं. त्या सुद्धा सवाष्णीच होत्या आणि आम्ही त्यांच्याशी असंच हे बोलतोय की असं असं आहे या बुद्धीमध्ये. तितक्यात त्या दत्तगुरु महाराजांच्या फोटोवरचं फूल पडलं, म्हणजे ती सेवा सुद्धा त्यांना पोच झाली असं. आणि आणि ही आमची जी पूजा सगळी 8व्या दिवसाची 8व्या दिवसाची सर्व पूजा झाली. मिस्टरांनी खूप सुंदर असं सजवलं होतं. म्हणजे ते पोथीला हार घातलेला होता आणि ते गुलाबाच्या पाकळ्याने इतकं सुंदर सजवलेलं होतं. आणि आमच्या दरवाजात एक कुरिअरवाला आला बरोबर 7:30 वाजता पहाटे आला. तर मग आता त्याला असं कसं पाठवणार. मग त्याला विचारलं तुम्ही प्रसाद खाणार का, तर तो हा बोलला. मग त्याला आम्ही ते पेढ्यांचा प्रसाद दिला. आणि नंतर मग हे सगळं आमचा स्वयंपाक झाला, आरती झाली. त्या वहिनी येऊन आमच्याकडे जेवून गेल्या प्रथम. त्यानंतर भर दुपारी, म्हणजे सगळं पंक्ती बसलेल्या होत्या इथे जेवायला घरातच. आणि भर दुपारी अगदी 12:30-1च्या दरम्यान एक दुसरा कुरिअरवाला आला. त्या म्हणजे बघ कसं असतं, बाहेरच्या व्यक्ती कशा येतात त्या आपल्याला कळतही नाही. तर त्या दिवशी तो कुरिअरवाला आला. मग त्यालाही आम्ही विचारलं तू जेवणार का, आणि तो पटकन हा बोलला. म्हणजे कधी कधी काही लोक नाही बोलतात की नाही आम्ही नाही जेवू शकत म्हणून, पण तो हा बोलला. मग त्यालाही वाढलं आम्ही जेवायला. आणि भर दुपारची वेळ होती. तर तो जेवला ना, तर आम्हाला इतकं बरं वाटलं ना, खूप बरं वाटलं की असं वाटलं की चला दत्त महाराजच त्याच्या रूपाने येऊन अन्नग्रहण करून गेला. आणि त्यानंतर मग संध्याकाळ झाली, सगळे येतच होते पाय पडायला. आणि मग रात्री आम्ही भजन ठेवलं. भजनही खूप सुंदर झालं. ती भजन मंडळी सुद्धा जेवून गेली. आणि दुसऱ्या दिवशी मग पोथी उचलायचं होतं, ते आंघोळ वगैरे करून मग ती आम्ही पोथी उचलली. तेव्हा सुद्धा एक कुरिअरवाला आला 7:30 वाजता पहाटे. तेव्हाही तो कुरिअरवाला आला. मग त्यालाही तो प्रसाद, म्हणजे कसं होतं बघा, सांगतेच्या दिवशी सुरुवातीला सुद्धा एक कुरिअरवाला आला, दुपारी आला, आणि पोथी उचलायच्या दिवशी सुद्धा कुरिअरवाला आला. म्हणजे दत्त महाराजच त्यांच्या रूपाने येऊन गेले की काय त्यांनाच माहिती. पण अशा प्रकारे म्हणजे आम्हाला कुठेतरी असं वाटत होतं अरे बापरे, आपल्याला आता ही अडचण आली, मासिक धर्म आला, हे आपलं पूर्ण झालं आहे की नाही. पण खरंच म्हणजे तो जो एक अनुभव होता ना, खूप विलक्षण अनुभव होता. म्हणजे त्याच्यात त्या 7 दिवसात आमच्या चौघांचीही परीक्षा घेतली महाराजांनी की कोण कसं करतंय, कोण, म्हणजे आपण त्यावेळेला संयम ठेवायला पाहिजे. काही वेळेला काय होतं, अशा वेळेला पाळी आली तर घरातली माणसं चिडतात, हो तुला माहिती असताना सुद्धा तू असं का केलंस, नंतर हे ते. तसं जसं मला माझे मिस्टर बोलले, पण नंतर त्यांनाही वाईट वाटलं की अरे हे तर आपल्या हातात नसतं ना. तर जे काय आहे ते शेवटी स्वामीच बघून घेणार. आणि त्यांना हे पारायण करून घ्यायचं होतं म्हणून ते त्यांनी गुरुवारी करून घेतलं. बाकी केंद्रातून शुक्रवारी सुरुवात झाली होती, पण मी घरात केलं ते गुरुवारपासून चालू केलं, 27 तारखेपासून. म्हणजे त्यांना ती मांडणी माझ्याकडून करून घ्यायची होती आणि सांगता सुद्धा माझ्याकडून करून घ्यायची. म्हणजे आमच्याकडे हे पारायण आपण करणारे हे कोणीच नाही. हे काय आपण ठरवत नाही की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, मी गुरुचरित्राचं पारायण केलं, अजिबात नाही. हे महाराजच आपल्याकडून करून घेतात. त्यांची इच्छा होती की पारायण माझ्याकडे व्हावं,
म्हणून ते गुरुवारी माझ्याकडून पण, जर शुक्रवारी आम्ही करायचं असतं तर कदाचित झालंही नसतं, कारण माझा त्या दिवशी पिरियड आला होता, मग ते झालंच नसतं. म्हणून ते गुरुवारी महाराजांनी माझ्याकडून करून घेतलं आणि माझ्याबरोबर माझ्या मुलाकडून करून घेतलं आणि अशा ह्या सर्व गोष्टीला आमच्या चौघांचे हातभार लागले. तर म्हणजे हा अनुभव आमच्यासाठी खूप वेगळा. आम्ही दरवर्षी, आता हे आमचं 3रं वर्ष पारायणाचं, दोन्ही वर्षाला वेगवेगळे अनुभव आले आणि हा सगळ्यात मोठा अनुभव होता. तर कदाचित महाराजांना आमच्या आर्यांकडून ही सेवा करून घ्यायची होती, म्हणून हे सगळं घडून आलं. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण खरंच करा. एवढे काही नियम कठीण नाही आहेत. आता बघा ना, मला मासिक धर्म पारायणाच्या काळातच आला, तरी सुद्धा आम्ही ते पारायण कंटिन्यू केलं, पूर्ण केलं आणि ते महाराज करून घेतातच. आणि जर त्यांची इच्छा असेल ना तर ते तुमच्या घरात होणारच होणार. म्हणून आपण सुद्धा मनातूनच इच्छा प्रबळ ठेवायची, देवाजवळ प्रार्थना करायची की मलाही हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आणि हे तुम्ही माझ्याकडून करून घ्या. खरंच आपल्या घरात ना खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळतं. आता माझ्या मुलांनी पण म्हणजे कसा स्वयंपाक करायचा, स्वयंपाक तर येतो पण ते चपात्या वगैरे करायचं. आणि कसं असतं ना, मासिक धर्मात आत्ताच्या ह्या युगामध्ये आपण बायका कधीच आराम करत नाही. पूर्वीच्या काळात कसं बायकांना 4 दिवस बाजूला बसवलं जायचं, त्या 4 दिवसात आराम बायकांना, म्हणजे त्या दिवसात आपल्याला आरामाची खरंच गरज असते. आणि हे आत्ताच्या युगात नाही जमत, कारण अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपलं जीवन असतं. त्याच्यामुळे आपण ह्या बायका ह्या दिवसातून आराम करतच नाही, आपली ही कामं चालूच असतात, मुलांच्या मागे, नवऱ्याच्या मागे येते. पण ह्यातून हे ते तिघही शिकले की कुठेतरी ह्या 4 दिवसाची आरामाची गरज ही बाईला असते. आणि माझं काय झालं, मी कायम ह्या मुलांना बोलायची, मला एक मुलगी हवी होती. मुलं काय, मुलं अशीच वरवर हे करतात, मुलगी असेल ती कसं आधार असतो, आपल्याला घरातही हातभार लागतो. पण मला हे जाणून दिलं त्या दिवशी महाराजांनी, तुला मुलगी नसली म्हणून काय झालं, मुलं मुलीपेक्षा काही कमी नाही आहे. आज मुलं सुद्धा मुलीच्या, जशा मुली मुलांच्या बरोबरीने कामं करतात तशी मुलंही कुठे कमी पडत नाही. कुठचीही कामं असू देत, मुलं ही सर्व व्यवस्थित पार पडतात. त्याच्यामुळे मीही ह्यातून शिकली की मुलगा असो मुलगी असो कोणी असो, ते बरोबरीने सगळी कामं व्यवस्थित करतात, फक्त आपण त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि तेही शिकलेत की घरात कामं किती असतात, एका बाईला किती कामं करायला लागतात. तर अशा प्रकारे आम्ही चौघही ह्यातून खूप काही शिकलो. आणि मेन म्हणजे कुठचंही संकट, कुठची अडचण आली तर आपण आपल्यावरती संयम ठेवायला पाहिजे. आपण जर राग चिडचिड केली तर आपल्याला मार्ग सापडत नाही, पण आपण जर संयम ठेवला तर आपल्याला त्यातून नक्कीच मार्ग सापडतो. आणि खरंच मी ह्या व्हिडिओतून त्या ताईंचे आभार मानते, धन्यवाद बोलते की त्यांनी एवढ्या पहाटे मला फोन केला आणि मला हे मार्ग दाखवला. त्याच्यामुळे माझं हे पारायण पूर्ण झालं. आणि दत्त महाराजांनी, स्वामी महाराजांनी हे पारायण आमच्याकडून करून घेतलं. आज मला अजूनही माझ्या घरात महाराजांचं आणि स्वामी महाराजांचं वास्तव्य आहे हे जाणवतं, कारण हे पारायण केल्यानंतर आपल्या घरात एक ऑरा निर्माण होतो, खूप पॉझिटिव्ह ऑरा निर्माण होतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करते, शक्य झालं तर तुम्ही खरंच पारायण तुमच्या घरी करा, बघा तुम्हाला काय अनुभव येतो आणि हा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा.
प्रसपुष्टाय महाभयवराय महाज्ञानप्रदाय सुधाय बालोत्पलपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनुसूयाय अत्रिपुत्राय ओम भवबन्धविमोचनाय असाध्य साधनाय देव सर्वविदुःखिताय असाध्य दर्शनाय वाक्यप्रदाय देव जगत्प्रविष्करणाय सर्वमन शोभनाय श्री महासंप्रदाय ओम विपत्यप्रदाय नाम चिरंजीवी आकर्षय आकर्षय विषय पट उच्चाटय उच्चाटय हा हा संवर संवर खेम खेम मारे मारे नमः संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि क्लीं जगत्रय वशीकरणाय संसर्वमनशोभनाय श्री महासंपत्प्रदाय ग्लौं भूमण्डलधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशष्ट वशीकरु वशीकरु वशष्ट आकर्षय आकर्षय ॐ विद्वेषय विद्वेषय फट् उच्चाटय उच्चाटय हा हा स्तंभय स्तंभय खेम खेम मारे मारे नमः संपन्नय संपन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि क्षीं ह्रीं ग्रह निवारय निवारय व्याधिन विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्य विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्व मंत्र स्वरूपाय मुखचंद्राचावली लाजविती रवि तेजालात मनैनांच्या ज्योती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती पुण्य परदातव नाम असावे सदैव या ओठी श्वासा संगे सोटी शेंदुराची कंठी जगे माय मुक्ता भयाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मध्ये मन कामना पूर्ती जय देव जय देव राजा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
ताकीद करते कुणाच्या घरी कधी जाऊ नको रे. श्री कृष्णा तुला मी ताकीद करते कुणाच्या घरी तू जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.